माजी नौदल अधिकाऱ्याची सायबर फसवणूक झाली आहे। शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे। माजी नौदल अधिकाऱ्याची सायबर फसवणूक झाली आहे। शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। निवृत्त नौदल अधिकाऱ्याने 1.5 कोटी गमावले आहेत। बनावट ॲपची लिंक पाठवून अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। दाम दुप्पट पैशाच्या मोहात 1.5 कोटी गमावले आहेत। शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे सध्या सर्वजण आकर्षित होतात। हीच संधी साधत सायबर चोरांनी नागरिकांना लक्ष्य केले। चांगला परतावा मिळण्याचं प्रलोभन दाखवत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सायबर चोरांनी गंडा घातलाय। या अधिकाऱ्याला एक लिंक पाठवून एक ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायला सांगितलं। हे ट्रेडिंग ॲप असल्याचं भासवल्याने अधिकाऱ्याने यावर एकूण 1,45,00,000 रुपये गुंतवले आणि या रकमेवर 8 कोटी रुपये नफा झाल्याचं त्याला दिसलं होतं। मोठा नफा झाल्याने यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र ती रक्कम निघत नव्हती। त्यामुळे नौदल अधिकाऱ्याने संबंधित व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन आणि मॅनेजर सोबत संपर्क केला, मात्र ते दोघे टाळाटाळ करू लागले। त्यानंतर अचानक तो व्हॉट्सअप ग्रुप बंद झाला। त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचं कळताच या अधिकाऱ्याने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।